नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेक्शन 3च्या पुढच्या भागात भेटत आहोत. मागच्या वेळी इंटरनेटचा प्रॉब्लेम अगेन झाल्यामुळे हा व्हिडिओ मध्ये स्टॉप करावा लागला मला. तर आज आपण नीटपणे राहिलेले पुढचे सगळे सबसेक्शन्स आहेत ते कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. सेक्शन 3चा जो पार्ट राहिलेला आहे सबसेक्शन 2 पासून पुढचे सर्व पार्ट आपल्याला काय करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. सबसेक्शन 2 पासून सुरुवात करूया. सबसेक्शन 2 काय सांगतो, जर अनुसूचित जातीचा एखादा व्यक्ती आहे त्याला शिक्षा मिळावी म्हणून कोर्टात किंवा पोलिसांसमोर खोटे पुरावे जर एखाद्या व्यक्तीने सादर केले आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली तर काय होईल, तो ज्याने खोटे पुरावे सादर केलेले आहेत त्याला पण काय होईल, सजा होईल जन्मठेपेची किंवा द्रव्यदंडाची. आणि समजा जर खोटे पुरावे सादर केले आणि SC आणि ST ह्या व्यक्तीच्या विरोधात खोटे पुरावे सादर केल्यामुळे त्याला काय झालं, कोर्टाने फाशीची सजा दिली किंवा मृत्यूदंडाची सजा दिली, तर खोट्या पुराव्यामुळे त्याला एवढी मोठी शिक्षा झालेली आहे, तर ज्याने ते खोटे पुरावे सादर केले त्यालाही मृत्यूदंडाची आणि फाशीची सजा होईल. ठीक आहे, हे एक्झाम्पल आपण घेऊन समजूया. ए नावाचा एक व्यक्ती आहे जो काय आहे, खोटे पुरावे सादर करतो बी नावाच्या व्यक्ती जो SC STचा आहे त्याच्या विरोधात. ठीक आहे, तर मग त्यामुळे जर समजा बी नावाच्या व्यक्तीला सजा झाली देहांतदंड किंवा एक 7 वर्षाची सजा वगैरे त्याला 14 वर्षाची सजा झाली, तर ए जो व्यक्ती आहे ज्याने खोटे पुरावे सादर केलेले होते त्यालाही काय होईल, जन्मठेपेची आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल. ठीक आहे, पण जर समजा ए नावाच्या व्यक्तीने खोटे पुरावे दिले होते आणि बी नावाच्या व्यक्तीला सजा झाली पण ती जर फाशीची किंवा मृत्यूदंडाची सजा झाली, एवढी मोठी सजा झालेली आहे, त्यामुळे ए जो व्यक्ती आहे ज्याने खोटे पुरावे सादर केले त्यालाही मृत्यूदंडाची किंवा फाशीची शिक्षा देण्यात येईल. असं काय सांगतं सबसेक्शन 2चा 1 क्लॉज सांगत आहे. ठीक आहे, एकदा आपण बघूया काय सांगतो तो. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीचा नसेल अशा कोणत्याही व्यक्तीने, एक, ज्यामुळे अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जनजातीचा कोणताही सदस्य त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे देहांतदंड असलेल्या एखाद्या अपराधाबद्दल सिद्धदोष ठरावा या हेतूने किंवा तो सिद्धदोष ठरण्याची शक्यता आहे हे माहीत असताना खोटा पुरावा देईल किंवा तयार करील त्याला जन्मठेपेची व द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल. आणि अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जनजातीचा एखादा निरपराध सदस्य अशा खोट्या किंवा तयार केलेल्या खोट्या पुराव्यामुळे सिद्धदोष ठरवण्यात आला आणि त्याला फाशी देण्यात आली, तर ज्या व्यक्तीने असा खोटा पुरावा दिला किंवा तयार केला असेल तिला मृत्यूची शिक्षा देण्यात येईल. ठीक आहे, सबसेक्शन 2, whoever not being a member of a scheduled caste or a scheduled tribe first gives or fabricates false evidence intending thereby to cause or knowing it to be likely that he will thereby cause any member of a scheduled caste or scheduled tribe to be convicted of an offense which is capital by the law for the time being in force shall be punished with imprisonment for life and with fine, and if an innocent member of a scheduled caste or scheduled tribe be convicted and executed in consequence of such false or fabricated evidence, the person who gives or fabricates such false evidence shall be punished with death. ओके, त्याला डेथ होऊ शकते जर समोरच्या व्यक्तीला काय झालं, खोट्या पुराव्यामुळे डेथ हे झाली आणि जर एखादी 7 वर्षाची किंवा 14 वर्षाची सजा झाली तर त्याला जन्मठेपेची सजा होईल ज्याने खोटे पुरावे दिले. ठीक आहे, तर हे काय झालं आपलं सबसेक्शन 2 कोणाचा, सेक्शन 3चा. तर अशा तऱ्हेने त्याचा क्लॉज 2 आता आपल्याला बघायचं आहे. क्लॉज 2 सांगतो ज्यामुळे अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जनजातीचा कोणताही सदस्य देहांतदंड नव्हे पण ज्यासाठी 7 वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा दिली जाऊ शकते अशा एखाद्या अपराधाबद्दल सिद्धदोष ठरावा या हेतूने किंवा तो सिद्धदोष ठरण्याची शक्यता आहे हे माहीत असताना खोटा पुरावा देईल किंवा तयार करील त्याला 6 महिन्यांहून कमी नाही परंतु जी 7 किंवा अधिक वर्षापर्यंत वाढवता येईल एवढ्या मुदतीच्या कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल. म्हणजे समजा
ए नावाचा जो व्यक्ती आहे त्याने बी नावाच्या विरोधात काय ते बी नावाच्या व्यक्ती जो SC आणि ST वर्गाचा आहे त्याला काय केलेलं आहे, त्याच्या विरोधात खोटे पुरावे दिले आणि त्यामुळे काय झालं, त्या व्यक्तीला 7 वर्षे किंवा त्याहून अधिक 7 किंवा 7पेक्षा जास्त जर सजा झाली, इकडे फाशी नाही झाली आहे, फक्त 7 वर्षे किंवा 7 वर्षापेक्षा जास्त त्याला जर सजा झालेली आहे तर, किंवा असं त्याला माहीत आहे की आपण जर खोटे पुरावे देतोय तर त्याला 7 किंवा 7 वर्षापेक्षा जास्त काय होऊ शकते, सजा होऊ शकते, असे खोटे पुरावे जर त्या व्यक्तीने तयार केले ए नावाच्या व्यक्तीने, तरी ए नावाच्या व्यक्तीला 6 महिन्यापेक्षा कमी सजा देता येणार नाही. म्हणजे कोर्ट म्हणेल की 3 महिन्याची 1 महिन्याची सजा, अजिबात नाही. 6 महिन्यांपेक्षा कमी सजा द्यायची नाही आहे. जास्तीत जास्त कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त किती 7 वर्षापर्यंत ती सजा वाढवू शकतो किंवा त्यापेक्षाही अधिक सजा त्यांना काय करू शकतो, देऊ शकतो त्या व्यक्तीला, पण 6 महिन्यापेक्षा कमी सजा द्यायची नाही असं याच्यामध्ये सांगितलं आहे सब क्लॉज 2. ठीक आहे, मी मध्ये चुकून कमीत कमी 6 बोलायला पाहिजे होतं, तिथे चुकून जास्तीत जास्त 6 बोलली, त्याबद्दल सॉरी. कमीत कमी 6 वर्षापासून ते जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत असं मला बोलायचं होतं. कमीत कमी 6 ते जास्तीत जास्त 7 किंवा त्यापेक्षाही जास्त सजा मिळू शकते ए नावाच्या व्यक्तीला ज्याने खोटे पुरावे सादर केलेले आहेत SC ST वर्गाच्या व्यक्तीच्या विरोधात. ठीक आहे, हे झालं क्लॉज 2. ठीक आहे, तर क्लॉज 2 इन इंग्लिश लेट्स सी. Gives or fabricates false evidence intending thereby to cause or knowing it to be likely that he will thereby cause any member of a scheduled caste or scheduled tribe to be convicted of an offense which is not capital but punishable with imprisonment for a term of 7 years or upwards shall be punishable with imprisonment for a term which shall not be less than 6 months but which may intend to 7 years or upwards and with fine. ओके, आता क्लॉज 3. ठीक आहे, क्लॉज 3 काय सांगतो, अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या एखाद्या सदस्याच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान करण्याच्या हेतूने किंवा त्यायोगे असे नुकसान होईल अशी शक्यता आहे हे माहीत असताना तिला आग लावून किंवा कोणत्याही स्फोटक पदार्थाद्वारे आगळीक करील त्यास 6 महिन्यापेक्षा कमी असणार नाही, परंतु जी 7 वर्षापर्यंत वाढवता येईल एवढ्या मुदतीच्या कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल. म्हणजे काय, जर SC ST या वर्गाच्या व्यक्तीच्या मालमत्तेला जर कोणी इजा पोचवली, त्याचं नुकसान केलं, तर त्या व्यक्तीला काय होईल, सजा होऊ शकते कितीपर्यंत, कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 7 वर्ष इथे एवढी सजा होईल. त्याबरोबर द्रव्यदंड म्हणजे काय, तर त्याला फाईन पण भरावं लागेल, पैसे पण भरावे लागतील त्याला, काय कशाबद्दल, त्याने नुकसान केल्याबद्दल, त्याच्या मालमत्तेचं किंवा स्फोटक पदार्थ असे वापरले असतील, म्हणजे गॅस सिलेंडर किंवा काय असेल फटाके वगैरे हे वापरून जरी त्याच्या मालमत्तेला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला असेल तरी त्याला शिक्षा कमीत कमी 6 जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत होऊ शकते. ठीक आहे, 6 महिन्यापेक्षा कमी सजा देता येणार नाही. आता काय करायचं आपल्याला, 3 बघूया काय सांगतोय. 3 सेज कमिट्स मिस्चिफ बाय फायर, मीन्स फायर म्हणजे काय, जे स्फोटक पदार्थ आहेत जे आत्ताच आपण बघितले, बाय फायर ऑर एनी एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स इंटेंडिंग टू कॉज ऑर नोविंग इट टू बी लाईकली दॅट ही विल देअर बाय कॉज डॅमेज टू एनी प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू अ मेंबर ऑफ अ शेड्यूल्ड कास्ट ऑर शेड्यूल्ड ट्राईब शाल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म which shall not be less than 6 months but which may extend to 7 years and with fine. ओके, आता 4 पण बघायचं आधी आपण बघून घेऊया. अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जनजातीचा एखादा सदस्य सर्वसाधारणतः प्रार्थनास्थळ म्हणून किंवा मानवी वसतिस्थान म्हणून किंवा आपल्या मालमत्तेचा अभिरक्षेचे ठिकाण म्हणून जिचा वापर करीत असेल अशा कोणत्याही इमारतीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने किंवा तिचे नुकसान होण्याची शक्यता आहे हे माहीत असताना आग लावून किंवा एखाद्या स्फोटक पदार्थाद्वारे आगीक करेल त्याला जन्मठेपेची व द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल. सरळ 4मध्ये हे सांगितलेलं आहे की ज्या वास्तूला किंवा ज्या व्यक्तीला किंवा ज्या पुतळा मॉन्युमेंट आहे जे मागच्या वेळी आपण बघलेलं स्टॅच्यूला, जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा एखादा जनजातीचा एखादा सदस्य काय करत असेल, त्या ठिकाणाला प्रार्थनास्थळ म्हणून
काय करत असेल, त्याची पूजा करत असेल किंवा त्याचं वसतिस्थान तिथे असेल, अशा कोणत्याही मालमत्तेला जर कोणी नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर तिथेही त्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते किंवा द्रव्यदंड म्हणजे फाईन होऊ शकते. इकडे बघा, जन्मठेपेची शिक्षा पण होऊ शकते. म्हणजे 1, 2, 3, 4 4 पॉईंट बघितले. पहिलं काय सांगितलं, जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, ठीक आहे, यांना काय होईल, त्यांच्यावरती आरोप सिद्ध होईल, यासाठी आरोप सिद्ध होण्यासाठी खोटे पुरावे कोर्टासमोर सादर करून त्या व्यक्तीला सजा होईल ह्यासाठी प्रयत्न करत असेल, ठीक आहे, आणि त्यामध्ये जर त्याला फाशीची शिक्षा झाली किंवा मृत्यूदंडाची शिक्षा झाली तर त्या व्यक्तीला ज्याने खोटे पुरावे काय केले, सादर केले, त्याला पण काय होईल, जन्मठेपेची. आणि जन्मठेपेची कधी, जर त्याला शिक्षा फाशी आणि ह्याची झाली नाही, मृत्यूदंडाची झाली नाही तर. पण जर फाशी आणि मृत्यूदंडाची एवढी मोठी सजा त्या व्यक्तीला होत असेल तर ज्याने खोटे पुरावे सादर केले त्याला पण फाशी आणि जन्मठेपेची सजा काय होईल, देण्यात येईल. हा पहिला पॉईंट होता. दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगितलं, जर SC आणि ST व्यक्तीला जर काय केलं, सजा झाली 7 वर्ष किंवा 7 वर्षापेक्षा जास्त अशी सजा जर झाली तर ज्याने खोटे पुरावे कोर्टात सादर केले त्यालाही 6 महिन्यापेक्षा कमी सजा देतात येणार नाही, आणि जास्तीत जास्त आपण त्याला 7 किंवा 7 वर्षापेक्षा जास्त पण सजा देऊ शकतो, जर त्याच्यामुळे, त्या खोट्या पुराव्यांमुळे त्या जो व्यक्ती आहे अनुसूचित जाती अनुसूचित जनजातीचा, त्याला काय होईल, सजा होईल असा त्याने प्रयत्न केला आणि खोटे पुरावे दिले तर. हा काय होता, क्लॉज 2 होता. ठीक आहे. नंतर क्लॉज 3 काय होता, त्याच्यामध्ये जर मालमत्तेला काय केली, इजा पोचवण्याचा प्रयत्न केला तर सजा होते कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 7 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त फक्त 2 मध्ये दिले तर पण 7 वर्षाची सजा दिली जाते. ठीक आहे. आणि क्लॉज 4 मध्ये काय दिले, जर प्रार्थनास्थळाला काय कोणी इजा पोचवण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही जन्मठेपेची किंवा द्रव्यदंडाची सजा देण्यात येईल. हे आपण 1 2 3 4 हे सगळे बघितलेले आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे 4th पॉईंट, commits mischief by fire or any explosive substance intending to cause or knowing it to be likely that he will thereby cause destruction of any building which is ordinarily used as a place of worship म्हणजे प्रार्थनास्थळ, or as a place for human dwelling, or as a place for custody of the property by a member of a scheduled caste or scheduled tribe shall be punishable with imprisonment for life and with fine. ओके, दिस इज क्लॉज 4. आता क्लॉज 5 बघायचं आहे, 5. ठीक आहे, सुरुवात करूया. एखादी व्यक्ती अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जनजातीचा सदस्य आहे हे माहीत असून याच कारणावरून त्या व्यक्तीविरुद्ध किंवा एखादी मालमत्ता अशा एखाद्या सदस्याची आहे, या कारणावरून त्या मालमत्तेविरुद्ध भारतीय दंड संहितेद्वारे 1860चा 45 ज्यासाठी 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यात येते असा कोणताही अपराध करील त्याला जन्मठेपेची किंवा द्रव्यदंडाची किंवा नाही आहे तिकडे आणि शब्द महत्त्वाचा आहे. ठीक आहे. द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल. आता पहिली तर एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, मी ते आणि किंवा हे महत्त्वाचं का सांगितलं, किंवा म्हणजे काय, एकतर जन्मठेपेचे देण्यात येईल किंवा द्रव्यदंड म्हणजे फाईन देऊन सोडलं जाईल. पण इथे आणि शब्द वापरला. आणि म्हणजे काय, फाईन पण भरावं लागेल आणि जन्मठेप पण होईल, दोन्ही गोष्टी होतील. पण कधी होतील हे 5 मध्ये कारण तर कळायला पाहिजे. कारण काय आहे बघा, जर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीचा काय आहे सदस्य आहे, ठीक आहे, तो SC आणि ST, ठीक आहे, ह्याचा आहे हे त्या व्यक्तीला माहिती आहे, म्हणून तो काय करतो, त्याला किंवा त्याच्या मालमत्तेला मुद्दामून काय करत असतो, इजा पोचवतो. आणि अशा व्यक्तीला सजा आपल्या IPC मध्ये काय दिली आहे, 10 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक लिहून ठेवलेली आहे. असा काहीतरी गुन्हा करतो की IPC मध्ये त्याची सजा 10 किंवा 10 वर्षापेक्षा जास्त आहे. तर अशावेळी 10 किंवा 10 वर्षापेक्षा जास्त एवढीच सजा आपल्या ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार नाही आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट हा खूप सेन्सिटिव्ह ह्याच्यासाठी बनवलेला आहे. इकडे सजा नेहमी जास्तच असते. IPC मध्ये जर 10 आणि 10 वर्षापेक्षा जास्त सजा त्याला तिकडे त्या गुन्ह्यासाठी मिळत असेल, तर इकडे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे पूर्णपणे जन्मठेपेची शिक्षा तर होणारच आणि फाईन म्हणजे द्रव्यदंड त्या व्यक्तीला भरावा लागणार. अशी एखादं काय केलं त्याने जर कृत्य केलं तर. ठीक आहे. पण कोणी केलं पाहिजे, ते SC आणि ST चा सदस्य नसला पाहिजे तो व्यक्ती, आणि त्याने SC आणि ST ह्याचा सदस्य आहे
व्यक्तीसमोरचा हे माहीत असून सुद्धा त्याच्या विरोधात असं कार्य केलं की ज्याला सजा IPC नुसार 10 आणि 10पेक्षा जास्त वर्षांची होईल. ठीक आहे, तर त्याला सरसर ॲट्रॉसिटीनुसार जन्मठेपेची सजा आणि शिवाय फाईन पण भरायला लावतात. कळलं तुम्हाला 5. नंतर 5A काय सांगतं बघा. 5A, एखादी व्यक्ती अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जनजातीची आहे किंवा अशी मालमत्ता अशा व्यक्तीची किंवा सदस्याची आहे हे माहीत असून अनुसूचित विनिर्दिष्ट केलेला अपराध केला असल्यास अशा अपराधाबद्दल भारतीय दंडसंहिता IPC 1860चा 45 अन्वये शिक्षेस पात्र ठरेल आणि द्रव्यदंडाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल. म्हणजे काय सांगितलं आहे, अगेन सेम की त्या व्यक्तीला माहिती आहे की तो SC आणि STचा आहे हे माहीत असून सुद्धा तो असं अपराध करतो त्याला की त्याला IPC नुसार शिक्षा दिलेली आहे. इकडे काय अट दिली नाही, 10 वर्ष 7 वर्ष असं काय अट दिलेली नाही, पण IPC नुसार त्याला तिकडे सजा दिलेली आहे त्या कृत्यासाठी. तर त्याला इकडे ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पण सजा मिळेल आणि शिवाय फाईन पण भरावा लागेल. हे कशामध्ये सांगितलेलं आहे, 5A मध्ये 5A मध्ये सांगितलं आहे. आता एकदा फक्त इंग्लिशमध्ये बघून घेऊ. कमिट 5. ठीक आहे, कमिट्स एनी ऑफेन्स अंडर द इंडियन पिनल कोड 45 ऑफ 1860 म्हणजे 1860चा हा 45वा कायदा आहे. म्हणजे याच्या आधी 44 कायदे 1860मध्ये बनले होते आणि 45वा कायदा हा कोणता कायदा आहे आपला, IPC. ठीक आहे, आपण बघितलेलंच आहे IPC आपला 1860मध्ये बनला, पण 1860मध्ये जो आपला IPC बनला ना त्याच्या आधी त्याच वर्षात 45 कायदे आधीच बनले होते, म्हणून 45 ऑफ 1860 असं लिहिलं जातं. ठीक आहे, तर हे कन्सेप्ट तुम्हाला कळाले असेल, आय होप सो. तर आपण 5 परत एकदा वाचूया. 5. कमिट्स एनी ऑफेन्स अंडर द इंडियन पिनल कोड पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म ऑफ 10 years or more against a person or property that such person is a member of a scheduled caste or scheduled tribe or such property belongs to such member shall be punishable with imprisonment for life and with fine. Okay, then 5A काय सांगतो बघा. 5A commits any offense specified in the schedule against a person or property knowing that such person is a member of a scheduled caste or scheduled tribe or such property belongs to such member shall be punishable with such punishment as specified under the Indian Penal Code 45 of 1860 for such offenses and shall also be liable to fine. ठीक आहे, हे 5A मध्ये सांगितले. आता 6वा आणि 7वा दोनच आपले राहिलेले आहेत. आता ते पटकन बघून घेऊया, म्हणजे हा आपला पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे सेक्शन 3 आणि अशा तऱ्हेने आपला हा जो व्हिडिओ आहे तो पण कंप्लीट होईल. ठीक आहे, तर 6 बघूया. 6 काय सांगतं, या प्रकरणाखाली अपराध करण्यात आला आहे हे माहीत असताना किंवा तसे वाटण्यास कारण असताना वैध शिक्षेपासून अपराधाला वाचवण्याच्या हेतूने तो अपराध केल्याचा कोणताही पुरावा नाहीसा करील अथवा त्या उद्देशाने त्या अपराधासंबंधात जी खोटी आहे हे त्याला ठाऊक आहे किंवा ती खोटी आहे असे त्याला वाटते अशी कोणतीही माहिती देईल त्याला त्या अपराधासाठी उपबंधित केलेली शिक्षा देण्यात येईल. म्हणजे आता बघा, ए व्यक्तीने असा काही गुन्हा केला आहे की जो त्याला वाचवतोय, ठीक आहे, त्याचं कोणीही नातेवाईक वगैरे असेल, आई भाऊ बहीण जे पण असेल, कोणी मित्र असेल, तो जर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला माहिती की ह्यानं गुन्हा केलेला आहे जो शिक्षेस पात्र आहे आणि त्याने त्याच्या बरोबर मिळून जे काय त्याने गुन्हा केलेला आहे त्याचे सगळे पुरावे जर मिटवण्याचा प्रयत्न केला तर त्याला सजा 6, ठीक आहे, सबसेक्शन 6नुसार क्लॉज 6नुसार काय होईल, याला देण्यात येईल. का, कारण तो काय करत आहे, त्याला साथ देत आहे आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि पुरावा मिटवणं हे पण काय आहे, एक गुन्हा आहे. तर हा काय कशानुसार, 6नुसार काय केलेला आहे, गुन्हा सांगण्यात आलेला आहे आपल्याला. ठीक आहे, तर आता आपण 7 बघूया. लोकसेवक असताना या कलमाखालील कोणताही अपराध करील त्याला 1 वर्षाहून कमी नाही इतकी परंतु त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या शिक्षेच्या मुदती इतकी वाढवता येईल एवढ्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल. म्हणजे एखादा जर पब्लिक सर्वंट, तुम्ही मागाशी आपण IPCमध्ये व्याख्या बघितली आहे बघा, पब्लिक सर्वंट कोण असतं. जर लोकसेवक म्हणजे पब्लिक सर्वंटने त्याला माहिती आहे की त्याचा जो मित्र आहे किंवा त्याचा जो कोणी नातेवाईक आहे त्याने अपराध केला आहे जो शिक्षेस पात्र आहे, तरी पण त्याला साथ देईल, त्याचा जो पुरावा आहे तो मिटवण्याचा जर प्रयत्न केला तर त्या पब्लिक सर्वंटला सुद्धा सजा होईल. पण ती किती असेल, 1 वर्षापेक्षा ती कमी नसेल आणि जास्तीत जास्त तेवढी वाढवता येईल जेवढी सामान्य व्यक्तीने काय केलेलं आहे, पुरावा मिटवण्याची जेवढी सजा त्याला दिलेली आहे तेवढी पण वाढवण्यात येईल किंवा जेवढी सजा
त्या गुन्हा केलेल्या व्यक्तीस मिळते तेवढी सजासुद्धा त्याला देण्यात येईल, पण 1 वर्षापेक्षा कमी सजा त्या लोकसेवकाला मिळणार नाही. ठीक आहे. म्हणजे समजा ए व्यक्तीने काय केला, खून केला समजा, ठीक आहे, SC आणि STच्या व्यक्तीचा, तर त्याला समजा फाशीची सजा देण्यात आली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न जर लोकसेवकाने म्हणजे पब्लिक सर्वंट केला, तर काय होईल, त्याला सजा 1 वर्षापेक्षा कमी तर द्यायचीच नाही. आणि काय केला, त्याने पुरावा पण नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं प्रूव्ह झालं की त्याला वाचवण्याचा प्रयत्न या पब्लिक सर्वंटने केला, तर त्याला जास्तीत जास्त सजा फाशी इतकी पण होऊ शकते. कारण जेवढी त्या अपराधाला सजा आहे तेवढी शिक्षा वाढवू शकतात, असं आपल्याला 7 मध्ये सांगितलेलं आहे. मला वाटतं हे कळालं तुम्हाला. आता 6 बघा. नोविंगली ऑर हॅव्हिंग रिझन टू बिलीव्ह दॅट ॲन ऑफेन्स हॅज बीन कमिटेड अंडर दिस चॅप्टर causes any evidence of the commission of that offense to disappear with the intention of screening the offender from legal punishment, or with that intention gives any information respecting the offense which he knows or believes to be false, shall be punishable with the punishment provided for that offense. Or 7. Being a public servant commits any offense under this section shall be punishable with imprisonment for a term which shall not be less than 1 year, which may extend to the punishment provided for that offense. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला हा सेशन इथेच कंप्लीट झालेला आहे. अशा तऱ्हेने आपण सेक्शन 3 कंप्लीट केलेलं आहे. अशीच तुम्ही साथ द्या आणि कमेंट्स लिहित जा, सो दॅट मला कळेल आणि तुम्हाला किती आवडतं आहे ते लाईक करा. आणि जर नाही आवडला असेल तर डिसलाईक पण करू शकता, पण डिसलाईक करण्याआधी तुम्ही रिझन लिहा कमेंट बॉक्समध्ये की का डिसलाईक करतात, तर मला कळेल. ठीक आहे, की मला काय इम्प्रूव्हमेंट करायचे माझ्या अजून व्हिडिओमध्ये, की सो दॅट तुम्हाला जास्तीत जास्त कळेल. तुम्ही माझे जे ड्रॉबॅक्स आहेत ते पण तुम्ही लिहू शकता फीडबॅकमध्ये, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोचवा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे तुम्हाला कळेल की माझा नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेच तुम्हाला काय मिळेल, नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही काय करू शकता, माझा व्हिडिओ बघू शकता. तर तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत माझा व्हिडिओ पोचवा आणि लाईक करायला विसरू नका. आवडला नसेल तर डिसलाईक पण करू शकता, पण त्या डिसलाईक करण्याच्या आधी रिझन कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट करू शकते हे सजेशन पण तुम्ही लिहू शकता. तर धन्यवाद फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद आणि अशी साथ देत राहा तुम्ही.